पण पाकिस्तान हा नाटकी आहे, तो जे बोलतो ते करतोच असं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये भारतानं पाकिस्तानच्या या नाटकीपणाला किंवा या भिकेला का भीक घातली, हा मूळ या ठिकाणी प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळे ही भीक जर घातली असेल तर त्यातून मुख्यतः देशाच्या पदरात, देशातल्या नागरिकांच्या पदरात काय पडलं याचं उत्तर काही दिवसातच आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. मात्र कोणतीही चर्चा ही पाकिस्तानबरोबर होऊ शकत नाही जोपर्यंत दहशतवादाचा प्रश्न मार्गी निघत नाही. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही, असं जवळजवळ स्पष्ट होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे पंतप्रधानांच्या माध्यमातून जो दबाव मुख्यतः आंतरराष्ट्रीय पातळीवर येतोय त्याला चोखपणे प्रत्युत्तर मिळालेलं आहे की आम्ही चर्चा करणार नाही जोपर्यंत दहशतवाद थांबणार नाही. आणि चर्चा ही फक्त आणि फक्त POK, पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि पाकिस्तान यांच्याबरोबर जी युद्धस्थिती, दहशतवाद आहे त्या संदर्भात होईल, इतर कोणत्याही विषयावर होणार नाही. आणि त्यासाठी मध्यस्थता कोणीही नसेल असा उघडपणे वक्तव्य नसलं तरी पंतप्रधानांनी हे स्पष्ट केलेलं आहे. माझ्या मते परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे की आपण तिसऱ्या कोणत्याही देशाची मध्यस्थता न घेता जी काही चर्चा होणार असेल ती पाकिस्तान आणि भारतामध्ये होईल आणि दहशतवादावरच होईल आणि POK वरच होईल, हे ठणकावून पुन्हा एकदा जगाला सांगितलं.